दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमुद्रा न्यूज लाईव्ह सादर करत आहे स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा। नवरात्रनिमित्त नवदुर्गांचा सन्मान सोहळा आपण आयोजित केला आहे। भारत देशाचा व जगाचा इतिहास अनेक नारी शक्तींनी गौरवान्वित केला आहे। प्रेरणा फक्त इतिहासातच शोधायला हव्यात असे नाही, तर आपल्या आजूबाजूला बघता असंख्य माता भगिनी प्रेरणांचा अखंड ऊर्जा स्रोत आहेत। आपल्या समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला नेमक्या कशा घडल्या हे तरुण पिढीला कळावे। यातून ऊर्जा प्रेरणा घेऊन तरुणांच्या हातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य घडावे अशी राजमुद्राची इच्छा आहे। ही भूमिका घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध गायनोकोलॉजिस्ट तसेच आधार हॉस्पिटलच्या आणि पद्मश्री प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर तसेच मानिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता कदम मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत। मॅडमबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा नांदेडमध्ये महिला आरक्षणासाठी मोर्चा निघाला होता आणि राज कॉर्नर इथे महिला पोलिसांची उपस्थिती नसताना मोर्चावर लाठीचार्ज झाला होता, त्यावेळी मॅडमच्या परखड भूमिकेमुळे SP ची सुद्धा बदली झाली होती। तसेच मॅडमला नांदेडमधील शिवजन्म महोत्सव समितीच्या वतीने गतवर्षी वैद्यकीय क्षेत्रातील रखमाबाई सावे पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते। तसेच मानिनीच्या अध्यक्षा असताना त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये प्रथमच महिलांनी शिवजयंतीच्या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला होता। तसेच दुष्काळाच्या काळात महिला सबलीकरणासाठी नांदेड जिल्हा कार्यालय व मानिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने शिलाई मशीनची वाटप सुद्धा करण्यात आली होती। फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि इतर सर्व क्षेत्रात मॅडमचे मोलाचे योगदान आहे। अशा डॉक्टर स्मिता कदम मॅडम आपल्यासोबत आहे, तर आजच्या या भागामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार मॅडम। धन्यवाद। नमस्कार मॅडम, तर एक महिला ते डॉक्टर हा तुमचा प्रवास नेमका कसा राहिला? तसं पाहिलं तर माझा हा प्रवास खूप सुखकर राहिलेला आहे, कारण नांदेडमधल्या प्रसिद्ध डॉक्टर्स हंसराजजी वैद्य आणि डॉक्टर उषा वैद्य यांची मी मोठी मुलगी। माझे वडिलांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते, दादारावजी वैद्य। त्याचप्रमाणे आईचे वडील देखील नांदेडचे वेल नोन पद्मश्री शामरावजी कदम, यांच्या मार्गदर्शनाखालीच माझा जन्म या नांदेड या ठिकाणी झालेला आहे। माझं 4थीपर्यंतचं शिक्षण हे उदगीरला झालं माझ्या काका काकूकडं, आणि 5वी ते 10वी 12वीपर्यंतचं शिक्षण हे नांदेडला झालेलं आहे। हे शिक्षण घेत असताना मला वैद्यकीय व्यवसायामध्ये आईवडील दोघंही असल्यामुळं मला वैद्यकीय विषयाकडे ऑलरेडीच आवड होती, किंवा त्याचं जे बाळकडू होतं ते मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे होणारे त्रास सगळ्या गोष्टी ह्या मला डोळ्यांनी दिसत होत्या, आणि एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आईवडिलांच्या चेहऱ्यावर नेहमी असायचं। एखादं मूल वाचवलं की वडील येऊन सांगायचे, किंवा एखाद्या अवघड डिलिव्हरी झाली की आई सांगायची की असं साथ झालं बरं का, आणि मला खूप आनंद झाला। मग त्यामुळं माझा हा ओढा पहिलेपासूनच डॉक्टर या व्यवसायाकडे होता। पण 12वीला काही अवघड परिस्थिती म्हण की नाही, माझं नशीब त्यावेळेस चमकलं आणि माझा नंबर गव्हर्मेंट कॉलेजला न लागता औरंगाबादच्या MGM मेडिकल कॉलेजला माझा नंबर लागला, आणि त्या ठिकाणी मी माझं वैद्यकीय शिक्षण हे 5 वर्षाचं पूर्ण केलं। त्यानंतर माझं लग्न झालं, आणि त्याच्यानंतरचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्यासाठी मी मुंबईला गेले। त्या ठिकाणी मुंबईच्या MGMमधनंच माझं पुढचं डिग्रीचं पदव्युत्तर शिक्षण झालं, डिप्लोमा घेतला मी तिथनं, आपला प्रसूतीशास्त्रामध्ये तिथनं मी डिप्लोमा घेतला। आणि त्याच्यानंतर 2003मध्ये मी नांदेड येथे प्रॅक्टिससाठी म्हणून आले, आणि 2003पासून माझी नांदेड इथं प्रॅक्टिसमध्ये आहे मी। तर माझा हा वैद्यकीय व्यवसायाचा प्रवास हा असा राहिलेला आहे, म्हणजे महिला म्हणून ते डॉक्टर। मॅडम, आज सगळ्यांना माहिती आहे की आधार हॉस्पिटल हे नांदेडमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, खूप यशस्वी हॉस्पिटल आहे, सगळेजण खूप छान पद्धतीने तुम्ही चालवता। तर ह्या यशामागे तुम्हाला कुठला संघर्ष करावा लागला का? हो, हा हॉस्पिटलचं नाव करताना
आम्ही तिथं एक दोघं जण डॉक्टर नाही आहेत, तर ऑलरेडी 10 ते 12 जणांची 12-15 जणांची टीम आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळं फक्त माझ्या एकटीचं हॉस्पिटल असं नाही म्हणता येणार. तिथं प्लास्टिक सर्जरीचं युनिट आहे, हाडांचं अस्थिरोगांचं युनिट आहे, ICUचं युनिट आहे, त्याच्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी तिथं कार्यरत आहे. त्याच्यानंतर तिथं ICU म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट विथ कार्डिओलॉजी युनिट म्हणजे कॅथ लॅब वगैरे आपल्याकडे सगळ्या सोयी आहेत. त्याच्यानंतर न्यूरोसर्जन म्हणून आपल्याकडं कार्यरत डॉक्टर्स आहेत, न्यूरोफिजिशियन म्हणून कार्यरत आहे, नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, युरॉलॉजिस्ट आहेत. अशी 1 ना 2 अशी खूप सारे डॉक्टर्स आहेत. आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळं त्या ठिकाणचं आमच्या हॉस्पिटलचं काम व्यवस्थितपणे चालतं. आणि आमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये केअर युनिटच नाही तर डायग्नोस्टिक्स पण होतात. मध्ये सोनोग्राफीमध्ये असो किंवा रक्तलघवीच्या तपासण्या असो, या सगळ्या गोष्टी होतात. यासोबतच हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले ही योजना पण राबवली जाते. आणि अशा रीतीने आम्ही सर्व काम करतो. ही एकट्या दोघांची नाही पण सगळ्यांची मेहनतीचं आहे की आम्ही हॉस्पिटल व्यवस्थितपणे चालवतो. खरंच खूप छान मॅडम. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उतरतीचा काळ असतो, प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. तर मग कधी कधी एक असं होतं की खूप झालं संघर्ष, आता मी नाही करू शकत, म्हणजे एक वाटतं की आता क्विट करावं, आता नाही होते. तर असा कधी प्रसंग आला आहे का तुमच्या आयुष्यामध्ये, आणि आला तर मग तुम्ही त्या प्रसंगावर कशा पद्धतीने मात केली आहे, कसं स्वतःला सावरलं आहे त्या प्रसंगातून? असे तर 2-4 प्रसंग आलेत, पण त्यातल्या त्यात महत्त्वाचं सांगते. मी माझी 2009मध्ये ज्यावेळेस 2008ला मी हॉस्पिटल चालू केलं, आधार प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही नांदेडमध्ये प्रॅक्टिसला मी 2003मध्ये होते, पण 2003 ते 2008 हा काळामध्ये आम्ही कदम हॉस्पिटल इथं किरायाने राहत होतो आणि त्या ठिकाणी आमचं हॉस्पिटल चालू होतं. त्यावेळेस फक्त आम्ही प्रसूती विभाग आणि म्हणण्यापेक्षा प्लास्टिक सर्जरीचंच युनिट, बर्न युनिट एवढंच चालू होतं. पण ज्यावेळेस आम्ही आधार प्रायव्हेट लिमिटेडच्या पायभरणी करून आम्ही ज्यावेळेस शिफ्ट झालो आधार प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून चालू झालं. आणि 2009मध्येच माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. आपण तसं पाहिलं तर बऱ्याच जणी आईशी खूप अटॅच असतो, त्यामधलीच मी एक आहे की मी माझ्या आईशी खूप अटॅच होते. आणि 2009मध्ये ते 12पर्यंत मी तिच्यासोबत, म्हणजे तिच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून की काय सावलीप्रमाणे तिच्यासोबत होते, त्यामुळं की काय मी तिच्यात फार गुंतले गेले होते. ज्यावेळेस 2012मध्ये म्हणजे अथक प्रयत्न करूनसुद्धा मी तिला नाही तो वाचवू शकले, त्या काळामध्ये मी थोडीशी, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की थोडीशी डिस्टर्ब झाले होते. त्यावेळेस असं वाटत होतं की काही हे वैद्यकीय व्यवसाय वगैरे काही बरोबर नाही आहे, आपण नाही करू शकत असं वाटायचं. पण त्यामधनं बाहेर पडण्यासाठी जसं कुटुंबानी मैत्रिणींनी मदत केली, त्याचबरोबर मला सामाजिक कामाने, म्हणजे त्याच काळात मी मानिनी मराठा मंडळ हे आम्ही एक सगळ्या डॉक्टरांना, नांदेडमधल्या डॉक्टरांनी मिळून आम्ही स्थापन केलं. आणि त्याच काळामध्ये मला त्यांनी अध्यक्ष केलं होतं. आणि तो काम करताना त्या कामामधनं जी मला लोकांशी इंटरॅक्शन आणि सगळ्या बायकांसोबत गेल्यानंतर जी काही मदत मिळाली या गोष्टींना विसरण्यासाठी आईला, ती मला खूप उभारी देणारी होती. आणि त्यामुळं माझं बरंचसं कॉन्फिडन्स लेवल वाढलं आणि मी त्यातनं बाहेर पडण्याला मला सोयीस्कररित्या सोपं गेलं. त्याचप्रमाणे हे करत असतानाच मला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आल्या की बऱ्याच महिलांना खूप साऱ्या गोष्टींच्या अडचणी येतात, त्यावर त्या मात करतात, कशा मात करतात ह्याचे पण मला बऱ्याच ठिकाणी प्रत्यासार झालं. त्याचा मी प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह अर्थ घेऊन म्हण की पॉझिटिव्ह विचार म्हण की त्यामुळं मला प्रत्येक गोष्ट करताना एक नवीन उभारी मिळत गेली. मग याच्यातनंच आम्ही दुसऱ्या म्हणजे स्वतःचं मन मी गुंतवत गेले. मग मी इथूनच आपण नवीन बिझनेस करावा या उद्देशाने आम्ही 10-12 नांदेडच्या वेल नोन डॉक्टर्सनी मिळून एक ओएसिस म्हणून पार्लर आणि जिम्स काढलं आम्ही. ते एक 5-6 वर्ष चाललं. त्याच्यानंतर मी त्यातनं क्विट केलं. पण त्याच्यामधनं मला एक अंदाज आला की मॅनेजमेंट कसं करायचं कुठल्याही गोष्टीचं, त्याचा उपयोग मला आधारचं आता हॉस्पिटलचं मॅनेजमेंट करताना खूप फायदा होतो. म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट असो किंवा वर्कर्सचं मॅनेजमेंट कसं असो
ह्या गोष्टी आपण कशा करायला पाहिजे, हे एक नवीन म्हणजे गोष्ट शिकत गेली. आणि हे शिकत असताना मला एक जाणवलं की माणूस हा कधीच म्हणू शकत नाही की मी पूर्ण शिकलेला आहे. प्रत्येक टप्प्यांवर आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतं आणि त्या नवीन शिक्षणामधनं नवीन प्रकारची उभारी भेटते. त्यामुळं मला त्याच्यानंतर कधीच आयुष्यात असं वाटलं नाही की आता मी बस करायला पाहिजे आणि मी क्विट करायला पाहिजे. त्या अगोदर मला 2-4 वेळेस माझ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये आल्या असतील, काही आयुष्यामध्ये 1-2 प्रकार आले, पण त्याच्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार होता की ज्यातनं मी नवीन प्रकारे उभारी घेऊन स्वतःला त्यातनं बाजूला केलं. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी हा विचार करायला पाहिजे की याच काळामध्ये आपण काय करू शकतो. आपल्यातल्या ज्या सुप्त गुण आहेत हे प्रत्येक महिलांनी ओळखायला पाहिजे आणि त्यावर काम करायला पाहिजे. याचमध्ये मला आवड होती स्विमिंग करणं, डान्स करणं, म्हणजे शिक्षण घेणं डान्सचं. ह्या गोष्टी मी केल्या. त्याचप्रकारे मी स्वतःचं ड्रायव्हिंग शिकले त्याच काळामध्ये. आणि मग अजून एक सांगायचं पाहायला गेलं तर मी आमच्या गावाकडं आमच्या आजच सासूबाई आहेत, त्यांनी एकट्या त्या अशिक्षित स्त्री असूनसुद्धा त्यांना एक मुलगी होती जी 4 महिन्याची असताना माझे आजच सासरे वारले. त्यांनी एकटीने भावाची आणि वडिलांची मदत घेऊन त्यांनी त्यांच्या आईला वाढवलं, म्हणजे सरांच्या आईंना वाढवलं, त्यांच्या मुलीला वाढवलं. आणि हे वाढवल्यानंतर त्या ज्या परिस्थितीतनं त्यांनी वाढवलं हे पाहून मला आजही आश्चर्य वाटतं की खरंच आपल्याला त्या मानाने कमी अडचणी आहेत त्यांच्या ज्या अडचणी पाहताना. मग मी इथून एक शिकले की आपण स्वतःकडं किंवा आपल्या सोबतच्याकडं पाहण्यापेक्षा अशा व्यक्तींकडे पाहायला पाहिजे की ज्यांनी खरंच खूप अडचणीतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि खरंच ती आपल्याला खूप साथ देतं आणि आपल्याला एक प्रकारची उभारी पण देतं. खरंच मॅडम, हे एक महिलांसाठी खूप छान इन्स्पिरेशन आहे. आणि तुम्ही खरंच खूप छान म्हणलं की माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि त्याला मरेपर्यंत शिकत राहायला पाहिजे, काहीतरी करत राहायला पाहिजे. मॅडम, तुमचं हॉस्पिटल आम्ही ऐकलं की याच्यासाठी प्रसिद्ध आहे की असे काही पेशंट्स असतात जे कुठल्याच क्रिटिकल सिच्युएशनमध्ये ज्याला कुठलंच हॉस्पिटल घ्यायला तयार नसतं, पण त्या पेशंटची तुम्ही ट्रीटमेंट करता आणि अगदी पेशंटची ट्रीटमेंट करता आणि त्यांना अगदी तंदुरुस्त करून घरी पाठवतात. तर याबद्दल तुम्ही काय बोलता? असा तुमचा कुठला एखादा अनुभव तुम्ही सांगू इच्छिता का? हो, नक्कीच. हे पहा धनश्री, कसं आहे माहिती आहे का, तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये टीका करणारे लोक असतात, काही त्रास देणारे असतात. तसंच आमच्या प्रोफेशनमध्ये आम्ही सगळंच करतो. डॉक्टर ज्यावेळेस होतो, एक कुठलाही माणूस असो किंवा स्त्री असो, ज्यावेळेस डॉक्टर होती तर ती त्या सगळ्या ह्याच्यातनं गेलेली असते. आजकाल शिक्षण काही म्हणजे सरळ सोपं असं राहिलेलं नाही आहे. बरं, हे सगळं करत असतानासुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला टीकेला सामोरं जावं लागतं किंवा पेशंटच्या रोषाला सामोरं जावं लागतं. कारण त्यांच्या ठिकाणी बरोबर जरी असले तरी आम्ही आमच्या ठिकाणी चुकीचे नसतो. कारण पेशंटला असं वाटतं की काही झालं म्हणजे डॉक्टरच जबाबदार आहे, पण प्रत्येक ठिकाणी असं नसतं. कारण कसं असतं, आपल्याला ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो त्यावेळेस जे काही आपण खर्च वगैरे करतो किंवा हॉस्पिटल आपण एस्टॅब्लिश करतो, त्या ठिकाणी आपण पैसे लावून सगळ्या सुखसोयी पेशंटला देण्याचा प्रयत्न करतो. हे ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण एक ऑप्टिमम खर्च पेशंटकडनं घ्यायला बांधील असतो. तर हे सगळं करताना आपण ज्यावेळेस पेशंटला आपण म्हणतो की बाबा ह्या गोष्टी आहेत, तर ते पेशंटचा रोष वाढतो. आणि आजकाल बरेचसे प्रकरण असे येतात की डॉक्टरांना शिवीगाळ किंवा मारहाण. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आजकाल डॉक्टरांची अशी हे झाली आहे की धारणा की बाबा असा काही पेशंट असेल तर नको, म्हणून पेशंट रिफ्यूज करतात. डॉक्टर्स पण बऱ्याच वेळेस फार क्रिटिकल असेल तर नको. पण आमचं हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि दुसरं म्हणजे बऱ्याच अंशी लोक संपर्कात आहेत, ओळखीचे असतात. त्याच्यात कुणी ना कुणीतरी फोन करतं आणि मग अशा वेळेस आम्ही पेशंट घेतल्या जातो आमच्याकडनं. आणि पेशंट ट्रीटमेंट तर सगळे डॉक्टर्स चांगलं करतात. कोणाला असं वाटत नाही की आपल्या पेशंटला आपण ट्रीटमेंट चांगली नाही करावी. असा कुठलाच डॉक्टर किंवा निग्लिजन्स हा फार कमी जणांच्या होतेही असेल, मी नाही म्हणत नाही, पण मला नाही वाटत की कुठला डॉक्टर मुद्दामून निग्लेक्ट करून पेशंटला काही
होईल असं करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आमच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी येतात. आता 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. देगलूला का कुठल्या तरी गावाचं मला नाव नाही लक्षात आहे आता, एका तालुका प्लेसहून एक पेशंट आला होता, ज्याला की MTPसाठी त्यांनी इंजेक्शन दिलं आणि तिला रिॲक्शन आली आणि ती रात्रभर हॉस्पिटलमध्ये 5-6 हॉस्पिटलमध्ये जाऊन आली. तिला कोणीच घेतलं नाही. मग ती आमच्या हॉस्पिटलला आली. आल्यानंतर तिचं BP 70-80 होतं. आम्ही तिला त्या याच्यामधनं बाहेर काढलं, तिची ट्रीटमेंट केली आणि पेशंट 2 दिवसानंतर घरी गेला. घरी जाताना तो खुश होऊन गेला आणि त्याची जी आनंदाची पावती मिळते, जे समाधान मिळतं ते कशातच मिळत नाही. वैद्यकीय क्षेत्र हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये समाधान मिळतं माणसाला. हां, तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्र याच कारणामुळे निवडले का? बरोबर आहे. वैद्यकीय क्षेत्र मी जसं पहिले म्हणाले तुला की मी माझ्या आईवडिलांना नेहमी पाहत आले. माझे वडील आजसुद्धा पेशंट जर म्हणला की पैसे नाही, तर माझे वडील आज पण पेशंटला ठीक आहे म्हणून सोडून देतात. किंवा एखादी माझ्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला म्हणजे वाचवण्यात यश नाही आलं, तर आजही माझे वडील त्या पेशंटचे पैसे घेत नाही. तर हा जो म्हणजे हे जे बाळकडू मला लहानपणी मिळालं, तर त्याच ह्याच्यामधनं म्हणजे वैद्यकीय व्यवसाय हा कसा आहे माहिती आहे का, याच्यामध्ये एक तर सेवाभाव हा तर आहे, सामाजिक आपण त्याच्यामध्ये आपण करतोच आहे, पण त्याचबरोबर चारित्र्यार्थ पण आपण त्याच्यातनं चालवतो. म्हणजे एक इन्कम सोर्स म्हणजे जे की आपल्याला चालवण्यासाठी किंवा आपल्याला राहण्यासाठी लागतात पैसे, तो पण मिळतो. मेन विचार तर तोच होता. म्हणजे एक तर वैद्यकीय सेवाभाव आणि दोन्ही गोष्टी साध्य होतात या वैद्यकीय व्यवसायामुळं. म्हणून मला हा वैद्यकीय व्यवसाय आवडतो. अच्छा, डॉक्टर्सला देवाचं दुसरं रूप म्हणलं जातं, पण बऱ्याच वेळेस काय होतं मॅडम, बऱ्याच जे लोक सक्सेसफुल असतात त्यांच्यावर टीका होतातच, डॉक्टर्सवरही भरपूर टीका होतात. तर मग तुमचं याबद्दल काय मत आहे? हे तू म्हणती ते खरं आहे की डॉक्टर्सवर पण टीका होतात. सक्सेसफुल डॉक्टरवर टीका होतात त्याचं कारण असं आहे की सक्सेसफुल झालेला माणूस हा अत्यंत म्हणजे चढ उतारातनं आलेला असतो. त्याच्याकडे येणारे पेशंट पण तितकेच क्रिटिकल असतात. म्हणजे जर समजा पहिलेपासून आपण कुठल्याही गोष्टीची, जसं आपण उदाहरण सांगायला जर गेलं तर एखाद्या आपण जर आरोग्याची काळजी पहिलेपासून घेत असतील तर आपल्याला क्रिटिकल असे आजार कमी प्रमाणात होतात किंवा आपण त्याच्यावर मात करू शकतो. पण जर 11th आवरला ज्यावेळेस डॉक्टरच्याही हातात नाही, डॉक्टरला देवाचं रूप म्हणतात मान्य आहे, पण देव तर नाही, नक्कीच नाही आहे डॉक्टर. एक डॉक्टर हा देवाचं रूप म्हणता येईल आपल्याला, कारण तो एक ज्यावेळेस पेशंटला वाचवतो त्यावेळेस खरंच तो त्या पेशंटसाठी देवाचं रूपच असतो. पण कधीकधी देवाचं रूप देव पण म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या देवाचं रूप पण आम्हाला कमी पडतं की आम्ही काही ठिकाणी नाही वाचू शकत पेशंटला. आता जर तसं असतं तर मग आम्ही आमचे नातेवाईक किंवा माझ्या आईला मी वाचवलं असतं, मी जर देव असते तर. असं नाही म्हणता येणार मला की आम्ही देव आहेत म्हणून. हां, मी एवढं म्हणतं नक्की म्हणेल की कुठलाही डॉक्टर त्याच्या शिक्षणाचा पूर्ण किंवा त्याच्या मेहनत त्याची पूर्ण हे करतो की पेशंट एखादा वाचवण्यासाठी. कधी त्या ह्याच्यामध्ये तो एकच फॅक्टर नाही म्हणता येणार की तो कमी पडतो. असं कधी औषधं लागू होत नाहीत, कधी पेशंट अत्यंत जास्त क्रिटिकल असतो, कधी ज्या एखाद्या पेशंटला जर एखाद्या गोळी औषधांनी रिलीफ मिळत असेल तर जरुरी नाही की तो दुसरा पेशंटलाही मिळाला पाहिजे. तर हे खूप सारे कारणं आहेत त्याच्यामध्ये. काही वेळेस पेशंटच असे खूप ठिकाणी फिरून येतात की एकदम शेवटी येतात एखाद्या डॉक्टरकडं आणि त्याला नीट कर म्हणतात. ते ही काही एका दिवसाची किंवा बटन दाबलं की नीट होणारी प्रक्रिया नाही आहे, त्याला वेळ लागतो. आणि जर व्यवस्थित पेशंट वेळेवर जर आले तर बरेचसे पेशंट चांगले होऊन जातात. मॅडम, आपल्या हॉस्पिटलची खूप ख्याती आहे, म्हणजे नांदेडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सगळ्यांना असा एक विश्वास आहे की आमची ट्रीटमेंट इथे खूप छान पद्धतीने होईल. तर मॅडम, जे काही चढ उतार असतात, सक्सेसफुल एका दिवसात मिळत नाही सक्सेस, त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तर तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागला, तुम्ही काय सांगू इच्छिता? जसं तू म्हटली तसं ज्यावेळेस आम्ही आमच्या म्हणजे पहिलं छोटं हॉस्पिटल होतं, ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो 2003मध्ये, आमचं 15 ते 17 बेडचं हॉस्पिटल होतं. त्या ठिकाणी असं जळालेले पेशंट वगैरे यायचे.
त्यांचे पण काउन्सिलिंग वगैरे आम्ही करायचो. त्यातल्या बऱ्याच पेशंटला रिलीव्ड मिळायचे, बरेच चांगले होऊन जायचे आणि ते लोकच दुसरे पेशंट घेऊन यायचे. त्याच पद्धतीने आमचं कसं आहे माहिती आहे का, ग्रामीण भागामधले सर ग्रामीण भागातनं आलेले होते, त्यामुळं आमची ग्रामीण भागाशी नाळ जुडलेली आहे. त्यामुळं मॅक्झिमम लोक माझ्या वडील असो की मिस्टर असो यांच्या मॅक्झिमम ओळखीचे आजूबाजूचे त्यांना ज्यांना हा जो विश्वास आम्ही संपादन केलेला आहे अगोदरपासून, याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये पण आले असतील काही, जसे तुम्ही टीकाकार म्हणता तसे काही टीका झालेले असतील, पण त्यातनं आम्ही सुखरूप बाहेर पडलो. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त पेशंटचा विश्वास, हा जो विश्वास आम्हाला पेशंटनी किंवा रुग्णांनी दिलेला आहे तो आम्ही खरंच आजही मी त्याला म्हणते की आमचं हॉस्पिटल त्याच्यासाठी फार भाग्यवान आहे. खरंच खूप छान मॅडम. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काही आव्हान करू इच्छिता का, किंवा काही गायडन्स काही सांगू इच्छिता का की त्यांनी असं करायला पाहिजे म्हणून? मी पहिल्यांदाच तुमच्या चॅनलवर आले, पण मी तुमच्या चॅनलच्या बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की तुमच्या चॅनल थ्रू तुम्ही बऱ्याच जणा महिलांना मोटिवेट करता आणि हे करतात, तर ते याविषयी खूप छान वाटतं. महिलांना मी एवढं सांगू शकते की आरोग्याची काळजी तर महिलांनी घ्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं एज्युकेशन पूर्ण करणं आणि येणाऱ्या आता नवीन पिढीला असं म्हणतात की महिलांना बचतीची खूप सवय असते. खरं आहे, महिला खूप बचत करतात, पण नुसतं बचत करून त्याला आपण म्हणणार नाही की, माझ्या म्हणण्यानुसार असं वाटतं मला की महिलांनी फायनान्शियल एज्युकेशन पण घ्यायला पाहिजे. फायनान्शियल एज्युकेशन घेणं म्हणजे जो पैसा त्यांनी बचत करून ठेवला त्याला नुसतं बचत न करता त्याला कुठंतरी इन्व्हेस्ट करून त्याला उभारी आणणं, मल्टिप्लाय करणं, हे शिक्षण प्रत्येक महिलेने घ्यावं असं माझी मनापासूनची इच्छा आहे. मॅडम, आपण एक गृहप्रमुख आहात, त्याचबरोबर हॉस्पिटलसुद्धा चालवता. या सगळ्या गोष्टी करताना महिलांनी स्वतःकडे पण लक्ष द्यायला हवं, असं तुमच्याकडे तुम्ही देता असं आम्हाला जाणवतं. तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून महिला भगिनींना काय सांगू इच्छिता की त्यांनी त्यांचं आरोग्य कशा पद्धतीनं सांभाळायला पाहिजे? बरोबर आहे, कारण स्त्रियांनी जर स्वतःचं आरोग्य राखलं तरच ती कुटुंबाचं आरोग्य राखू शकते. त्यामुळं स्त्रियांनी स्वतःकडच्या कुठल्याही कुरबुरीकडे दुर्लक्ष न करता त्या आरोग्याकडे लक्ष नक्की द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जेवणावर आणि खाण्यापिण्यावर सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे. काही आपल्याला छंद जे असतात ते त्यांनी जोपासायला पाहिजेत. काही गोष्टींमध्ये रेग्युलर चेकअप दर 35 ते 40च्या नंतर वर्षातनं एकदा जाऊन आपलं फुल बॉडी चेकअप करून घेतलं पाहिजे महिलांनी. कारण 40च्या नंतर शुगर, BP, त्याच्यानंतर काही पेरीमेनोपॉझल म्हणतात ज्याच्यानुसार रजो निवृत्ती असं म्हणतो, त्याच्या अगोदरचे काही आजार असतात की जे महिलांना होत असतात. आणि घरच्यांनासुद्धा त्याविषयी अवेअर करणं महिलांनी गरजेचं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींकडं महिलांनी लक्ष दिलं पाहिजे. स्वतःचं पर्सनल हायजीन पण त्याचबरोबर स्त्रियांनी म्हणजे लक्ष देऊन त्याच्यावर करायला पाहिजे. जर एखादा आजार वाटत असेल त्यांना की मला हा त्रास होतो आहे, तर याच्याविषयी तिने बोललं पाहिजे. घरामध्ये तिच्या मिस्टरांना बोललं पाहिजे, मुलांना बोललं पाहिजे, कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला सांगून त्याविषयी जाऊन डॉक्टरांना भेटून त्याच्याविषयी. मी असं म्हणत नाही की शारीरिकच आजार, पण कधीकधी मानसिक गरजेसाठी सुद्धा डॉक्टरांची बऱ्याच महिलांना गरज पडते. तर या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता महिलांनी त्याचा नक्कीच आधार घ्यायला पाहिजे किंवा त्याचा वापर करायला पाहिजे. कारण जसं पुरुषांचे अधिकार आहे तसं महिलांचाही अधिकार आहे की निरोगी आयुष्य हे त्यांनी जगलंच पाहिजे. कुठल्याही त्रास सहन करत जगण्यापेक्षा आनंदाने आणि सुखाने हा प्रत्येक माणसाचा, माणूस असो स्त्री असो, हा प्रत्येकाचा अधिकार आहे की त्यांनी निरोगी आयुष्य हे जगलंच पाहिजे. आणि तुमच्या ह्या न्यूज चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच अजून प्रोग्राम घ्यावेत राहावे. त्याच्यात सोबतच तुम्हाला आरोग्याविषयीचे काही जर मदत लागत असेल तर मी नेहमी तुम्हाला त्याच्यासाठी तत्पर राहील. धन्यवाद मॅडम, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा ज्यांचं मोलाचं योगदान आहे, महिलांच्या सबलीकरणासाठी ज्या कार्यरत असतात,
अशा डॉक्टर स्मिता कदम मॅडम आज आपल्यासोबत होत्या. पुढील भागात परत भेटूया अजून एका अशाच व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.